आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शिर्डीत येत पत्नी कविता कोविंद यांच्यासह साई मंदिरात जाऊन साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी कोविंद यांनी साईबाबांच्या समाधीवर वस्त्रही अर्पण केलं। तसेच या प्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीनं शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन कोविंद यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना कोविंद यांनी मी माझं सौभाग्य मानतो की 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घेता आलं। संपूर्ण मानवजातीच्या सुखशांतीसाठी साईच्या चरणी प्रार्थना केली। तसंच देश आणि अखंड जग ज्या आव्हानांना सामोरं जात आहे त्या आव्हानांना पेलण्यासाठी देखील साईचरणी प्रार्थना केली असून येणारं नवीन 2025 हे वर्ष संपूर्ण मानवजातीसाठी सुखकारक आणि भरभराटीचं जावो अशी प्रार्थना साईचरणी केल्याचं म्हटलंय। दरम्यान रामनाथ कोविंद मंदिर परिसरामधून साई मंदिरात जात असताना उपस्थित असलेल्या भाविकांना त्यांनी अभिवादन केलं। तसंच यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या काही लहान मुलांनी कोविंद यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छाही दिल्या। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद साईंच्या दर्शनासाठी येणार असल्यानं भाविकांनी त्यांना पाहण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती।